झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दरेगावातून ठाण्यात येणार. संध्याकाळी महायुतीची बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती. गेल्या 2 दिवसांपासून शिंदे साताऱ्यातील दरेगावात. 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता मुंबईच्या आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार. चंद्रशेखर बावनकुळेंचं ट्विट. 5 डिसेंबरला फडणवीसांसह 10 ते 15 मंत्री शपथ घेण्याची शक्यता. शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ आणि तरुण आमदारांचाही समावेश. नगरविकास, पाणीपुरवठा, कृषी उद्योग खातं शिंदे गटाला मिळण्याची शक्यता. उच्च आणि तंत्रशिक्षण, समाज कल्याण, उत्पादन शुल्क खातंही शिंदे गटाला मिळण्याची शक्यता. शपथविधीबद्दल ट्विट करणारे राज्यपाल कधीपासून झाले? जे राज्यपालांनी सांगायला हवं ते एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं. आदित्य ठाकरेंचा बावनकुळेंवर निशाणा. बहुमत असतानाही भाजपनं गटनेता ठरवला नाही. 5 तारखेला शपथ घेणार म्हणता बावनकुळे राज्यपाल आहेत का? राऊतांचा भाजपला सवाल. सत्ता स्थापनेपूर्वी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग. विनोद तावडे आणि जेपी नड्डांमध्ये तासभर चर्चा. तावडेंनी महाराष्ट्राच्या विषयावर माध्यमांशी बोलणं टाळलं. 3 डिसेंबरला भाजपच्या गटनेता निवडीसाठी आमदारांची बैठक. भाजपचे निरीक्षक राज्यात येऊन गटनेत्याची निवड करणार. एकनाथ शिंदेंची तब्येत ठीक नसल्यानं काल डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी. शिंदे सध्या साताऱ्यातील दरेगावात विश्रांती घेत असल्याची माहिती. राक्षसी बहुमत मिळाल्यावर राजभवनावर जाण्याऐवजी काही लोक शेतात जातात. उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका. तर शिंदे प्रचारात व्यस्त होते म्हणून 2 दिवसांची सुट्टी घेतल्याचं अजित पवारांचं उत्तर. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी गायब होणं कितपत योग्य? प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला कोणती शेती असते? आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका. सुषमा अंधारे यांची एकनाथ शिंदेंचं नाव न घेता टीका. चित्रपटातील एक व्हिडिओ पोस्ट करत शिंदेंच्या तापावरून टीका. एकनाथ शिंदेंची प्रकृती नाजूक, भेटायला गेलेल्या मंत्र्यांना देखील भेटले नाही. राऊतांचा शिंदेंना खोचक टोला. संजय राऊतांकडे माणुसकी शिल्लक नाही. शिंदेंच्या आजारपणावरील राऊतांच्या वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांचा राऊतांना पलटवार. डी.वाय. चंद्रचूड यांनी घटनाबाह्य काम करून देशात आग लावली. राज्यातलं काळजीवाहू सरकार घटनाबाह्य. संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल. एकनाथ शिंदे बिलकुल नाराज नाहीत. ते वेगळं रसायन. यापूर्वीही त्यांनी फार खडतर प्रवास केला. गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला. फेरमतमोजणीवर पवार आणि राऊतांमध्ये चर्चा. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या आमदारांची आज दुपारी 3 वाजता मुंबईत बैठक. गटनेता, विधिमंडळ पक्षनेता आणि मुख्य प्रतोद निवडीची शक्यता. नागपुरात आज काँग्रेस ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार. काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या नेतृत्वात सकाळी 11 वाजता बाईक रॅली निघणार. संभाजीनगरात संजय शिरसाट यांचे भावी उपमुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. शिरसाटांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी. आष्टीत आमदार सुरेश धस यांच्या समर्थकांकडून अनोखी बॅनरबाजी. बाहुबली एकटाच बास आशाचे बॅनर झळकले. पुण्यातील फुलेवाड्यात सुरू असलेलं ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढावांचं आत्मक्लेश उपोषण मागे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आढाव यांनी पाणी घेत उपोषण सोडलं. महाराष्ट्रात सत्तामेव जयते सुरू झालंय, त्याविरोधात आपण उभे आहोत. बाबा आढाव यांच्या उपोषणस्थळी उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. ईव्हीएम हॅक होऊ शकतं हे प्राथमिकदृष्ट्या दिसतंय. शरद पवारांचं वक्तव्य. तर एवढं बहुमत असूनही सरकार स्थापन होत नाही. पवारांची महायुतीवर टीका. पुन्हा लोक पक्ष सोडतील म्हणून शरद पवार ईव्हीएमवर बोलतायत. पवार जिंकतात तेव्हा ईव्हीएम बरोबर असतं. बावनकुळेंचा पलटवार. 5 महिन्यात लोकांचा कौल बदलला, त्याला आम्ही काय करायचं? आढावांच्या ईव्हीएम बाबतच्या संशयावर अजितदादांचं उत्तर. योगेंद्र पवारांसह पुण्यातील 11 उमेदवारांनी मतपडताळणीसाठी अर्ज केला. 11 उमेदवारांनी एकत्रितपणे 66 लाख रुपये देखील भरले. नाशिकमध्ये मनसेच्या बैठकीत ईव्हीएम विरोधात ठराव. आगामी महापालिका निवडणुकांसाठी तयार राहण्याच्या सूचना. कल्याणमध्ये 2 माजी आमदारांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज. मनसेचे राजू पाटील तर ठाकरे गटाच्या सुभाष भोईरांकडून फेरमतमोजणीसाठी अर्ज. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांवर मधमाशांचा हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यात 12 पेक्षा अधिक जण जखमी. शिवपुरी येथील माधव राष्ट्रीय उद्यानातील घटना. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामं करणार. तर पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन ते माहीम रात्रकालीन ब्लॉक.
पुणे मुंबईसह अन्य ठिकाणी प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर 2 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान निर्बंध. महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेचा निर्णय. धाराशिव तुळजापूर रेल्वे मार्गाचं 25% काम पूर्ण. आमदार राणा जगजितसिंह पाटलांची माहिती. नागपूर संभाजीनगर दरम्यान काटेपूर्णा पुलावर खड्डे. वाहन चालकांची तारांबळ. पुण्याच्या कात्रजमधील उड्डाणपुलाच्या कामामुळे पीएमपीच्या कात्रज बस स्थानकासह वाहतुकीत बदल करण्यात येणार. उद्या रात्री 12 वाजेपासून हे बदल करण्यात येणार. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.